हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप बरेच असाल. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या गोड ताई आणि दादांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि चला, आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदी समृद्धीचा जावो, तुमच्या जीवनात आनंद भरो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि जे काही तुमचे स्वप्न असतील ते पूर्ण हो, अशी मी पुन्हा ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओची सुरुवात करते. तर चला, आज तुम्हाला साडी घालून वाटत असेल छान छान साडी घातलेली आहे. तर आता कुठे ना कुठे हळदी कुंकवाचे दिवस आहे, संक्रांत असल्यामुळे. तर त्याच्यामुळे कुठे ना कुठे हळदी कुंकू रोज रोज असतेच. त्याच्यामुळे मी एक एक साडी आणि पुराण्या ज्या आपल्या साड्या ठेवलेल्या असते ना, त्या याच दिवसांमध्ये निघते आणि एक एक साडी घालायची. कारण की त्या साड्या 12 महिने तर पडूनच असते. आपण नेहमी सतत आता ज्या साडीची फॅशन गेली ते साडी घालत नाही आपण. पण कसं असते, संक्रांतीच्या दिवसामध्ये खूप साड्या लागतात, त्याच्यामुळे त्या साड्या निघून जाते. तर पुन्हा मग छान मी तयारी करून हळदी कुंकवाला गेली होती. आणि आजकाल थोडी मी बिझीच आहे, त्याच्यामुळे तर छान रांगोळी टाकून घेतली सकाळी आणि सडा वगैरे टाकून घेतला. सडा म्हणजे पाणी टाकून झाडून घेतलं, छान रांगोळी टाकून घेतली. आणि आता निघाली माझी गॅलरीत म्हणजे चेक करायची वेळ आली. कारण मी सकाळी उठल्याबरोबर पहिले गॅलरीचंच दर्शन घेत असते. आणि हे जे कपडे आहे हे कालचेच कपडे आहे, सुकले नव्हते म्हणून रात्रभर गॅलरीमध्येच होते. आणि उठल्याबरोबर पहिले गॅलरीचंच दर्शन घेते मी. म्हणजे गॅलरीचं दर्शन घेतल्याने कसं हिरवे झाड असतात आणि छान आपल्याला प्रसन्न वातावरण तयार होते आपल्या मनामध्ये. आणि कितीही रागात असलं ना, आपण कशामध्ये असलं, आपला दिमाग म्हणजे कितीही हे असला तरी गॅलरीत जर आलं ना, आपण हिरवे झाडं पाहून छान आपल्याला ऊर्जा मिळते आणि थोडं फ्रेश वाटते, छान वाटते. तर म्हणून मी गॅलरीत, आणि तसंही मला झाडाची खूप आवड आहे, त्याच्यामुळे मी झाडांना म्हणजे उठल्याबरोबर पहिले ब्रश जरी करून तरी मी गॅलरीत चेक करून उभी राहते गॅलरीत. तर चला, आता हे तर आपलं गॅलरी गाथा झाली. आता छान पाणी थोडं कोमट केलेलं आहे आणि पाणी पिऊन घेते मी. पहिले चहा वगैरे मांडून घेते, तोपर्यंत चहा वगैरे शिजते. आणि गरम पाणी तर नेहमीच सांगते मी पित असते म्हणून. तर पण तरी शरीर काही थोडं कमी होत नाही. पण गरम पाणी शरीर कमी व्हायसाठी नाही आहे. थोडं म्हणजे काय म्हणतात त्याला, ॲसिडिटी हे ते होत नाही. छान वाटते गरम पाणी पिल्याने, गळा वगैरे मोकळा होते आपला. आता थंडीचं थोडं वातावरण वगैरे आहे तर. आणि मला उन्हाळ्यात खूप त्रास जाते, गरम पाणी उन्हाळ्यात नाही प्यावं वाटत, पण तरी आता मजबुरी आहे, थोडंफार प्यावंच लागते. आणि कसं व्यायाम वगैरे मी जास्त करू शकत नाही. आता प्रयत्न करत आहे थोडा व्यायाम करायचा. पहिले करत होती मी, पण ते पडली ना, मी ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून म्हणजे कमरेला कसं थोडंसं त्रास होते व्यायाम वगैरे करताना. आणि फिरायला गेलं तर त्या पायाला पण त्रास होते. तर तरी मी प्रयत्न करतच आहे, कारण की थोडंफार म्हटलं करावंच. शरीर थोडं वाढल्यामुळे आणि लठ्ठ असूनसुद्धा मला एवढा काही कोणत्या गोष्टीचा आळस येत नाही. कामं तर मी करतेच, एनर्जी वगैरे माझ्या अंगात नेहमीच राहते. तर चला, आता पाणी वगैरे पिऊन झालं माझं गरम. आणि आता स्वयंपाक वगैरे केलेला आहे, कारण डबे वगैरे सकाळीच जाते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि छान म्हणजे भाजी केली रस्स्याची, आणि चिवडा वगैरे बनवला होता ना त्याच्यासोबतच. मग ते रस्स्याची वगैरे छान वाटते, खातात आमच्याकडे चिवडा आणि मोठ. तर सुकी करण्यापेक्षा म्हटलं थोडीफार रस्स्याचीच करा. आणि भाजी डबे वगैरे गेले, आता मी डबे गेले की फ्री होऊन जातो. मग नंतर छान बसून चहा वगैरे पिऊन घेते. चहा वगैरे पिणं म्हणजे थोडीशी एक एनर्जी ड्रिंकच आहे ते सकाळची आपली. कारण चाय पिल्याशिवाय आपल्या अंगात एनर्जी काही येत नाही कामासाठी. तर चला, रात्री आणला होता थोडासा सांबार, तर म्हटलं तोडून घेते, कारण इतका छान सांबार होता ना तो. आणि एवढी सारी गड्डी आणली मोठीच्या मोठी. तर एवढा सारा सांबार आणला का समजून जायचं का भाजीपाला खूप स्वस्त आहे, म्हणूनच एवढा सांबार येते. कारण एवढा सांबार आपण नेहमी काही आणत नाही. महाग असला म्हणजे, स्वस्त असला म्हणजे खूप सारा खाऊन टाका. आणि स्वस्त जर असला ना तर मी खूप साऱ्या भाजीत वगैरे टाकते, खूप सारा सांबार म्हणजे खाते. म्हणजे भाजीत वगैरे जास्त उस्तो असला, लसणा बिसणा तर त्याच्या काड्या वगैरे, कोवळा सांबार होता तो. काड्या वगैरे असल्या तर ते पण लसणामध्ये काढून भाजीत जर टाकल्या ना आपण तर छान होते. आणि चला, आता निघाली आहे माझा क्लिनिंगचा दिवस. आता करत आहे क्लिनिंग पूर्ण. आणि दिवाळीला तर साफसफाई केलीच होती, पण तरी मंथली आपण साफसफाई करतेच. आणि आता तर संक्रांतच होती त्याच्यामुळे, आणि सण असला म्हणजे कोणताही सण आपला कसा खाली जात नाही, आपण साफसफाई हे ते करतोच. पण मी संक्रांतीच्या नंतर करत आहे, कारण
हळदी कुंकू हे ते करावं लागते. तर कसं थोडं म्हणजे एवढं मोठं घर आहे, थोडं म्हणजे साफसफाई तर राहतेच आपलं, आपण रोजचीच करतो. पण जे सणानुसार आपण साफसफाई करतो ते वेगळीच असते. आपली पूर्ण क्लीन केलेली, वरून पूर्ण सज्जे वगैरे आणि हे स्लॅब वगैरे पूर्ण झाडून घेतलं मी. आणि हा झाडू जो दाखवला ना तुम्हाला, मी सुरुवातीला दाखवला आहे, तर 2 in 1 झाडू आहे हा. मी हाच नेहमी वापरते. एक एक्स्ट्रामध्ये घ्या आपण झाडू, आणि नंतर मग तो वरचं झाडासाठी काढा, नंतर मग हा खाली आपण झाडतो फरची वगैरे. तर तो वेगळा असा झाडू म्हणजे झाडू नाही घेत मी, एकच घेते. आणि तर तोच झाडू लांब पण होते, तोच झाडू छोटा पण होते, आणि तोच झाडू घेते. म्हणजे कसं आहे, आपण एखाद्या वेळेस आता रोजचं जेव्हा झाडतो आपण, कुठं जर जाड दिसलं आपल्याला तर आपण कसं दुसरा झाडू घेतो, तसं घ्यायचं काम नाही आहे. एकाच झाडूने पूर्ण झाडून होऊन जाते. तोच झाडू छोटा होते आणि तोच झाडू मोठा पण होते. तर असा झाडू आणलेला आहे मी. तो जास्त पैशाचा आहे नाही, 250 की 300 रुपयाचा झाडू आहे, पण खूप दिवस जाते. आणि हा झाडू मला वर्ष जाते. 1 वर्ष मला आणाच नाही लागत झाडू कारण तो प्लॅस्टिकमधून असल्यासारखा आहे. तर त्याच्यामुळे, आणि असे ग्रासचे जे पहिले झाडू निघालेले होते ना, ते तर झाडू खूपच खराब राहतात. मला तर 2 महिनेही ते झाडू चालायचे नाही. पण हे असे झाडूनच खूप 1 वर्ष तरी चालतातच. आणि आपला पैसा वसूल होऊन जाते, आणि आपलं टेन्शन नाही आहे की 2 झाडू वापरा. आणि साफसफाईच्या वेळेस आपल्या हातात असला तर कधी दिसलं वरती झाड तर आपण पटकन झाडू शकतो. आणि आता झाला माझा बेडरूम पूर्ण झाडून झाला होता खालून. आणि मला दिवाणखाली माझा खूप पसारा आहे असा भरलेला. खाली काही हात पुरत नाही, तर मग तो मी रोज नाही काढत. ते एखाद्या दिवशी साफसफाई वगैरे काढली तर तेव्हा. आणि धूळ एवढा बसून होता ते दिवाणखाली, आणि असं वगैरे वागता नाही येत मी. पण तरी म्हणजे डॉक्टरने तर मनाई केली आहे, पण तरी मानत नाही ना. आपण एक वेळा जर साफसफाई करायला लागलो तर मग ते काम केल्याशिवाय मग दुखो की काही हो आपण म्हणजे सोडत नाही. आणि माझं कसं आहे, मला कामं जर करायला लागलं तर माझ्या अंगात खूप एनर्जी असते. मी लठ्ठ दिसते मनाने, पण माझे कामं जे म्हणजे एवढी एनर्जी आहे ना, तर म्हणजे कसं कोणत्याही कामात आपण आनंद जर शोधला ना, तर ते काम आपल्याला कसं सोपं जातं. आणि एक गृहिणीची म्हणजे ओळख हेच आहे की कोणत्याही कामामध्ये आनंद करायचा, आणि त्याच्यानंतर कामाची सुरुवात करायची. आणि मी मस्त छान गाणे वगैरे लावून देते ना, तर मग आपलं कसं इकडे तिकडे लक्ष जात नाही, त्या गाण्यांमध्येच लक्ष राहते आणि कामामध्ये लक्ष राहते. त्याच्यामुळे मला कसं कामं सोपं जाते. आणि कोणाला वाटत असेल ही बाई लठ्ठ आहे तर कामं करते की नाही करा, पण माझ्या घरी कोणीच कामं करणारं नाही आहे. आणि सगळं एवढं मोठं घरापासून मी एकटीच सांभाळते. आणि माझे कामं असे आहेच नाही, मला क्लिनिंग आणि पॉश कामं पाहिजे. कारण मला असं तसं कामं पटतच नाही. भले मला वेळ लागला तर चालेल, वाटल्यास माझे कामं 10-12 वाजताचे 2 वाजता झाले तरी चालते, पण कामं मी पूर्णच ओके करते. कारण असं तसं पटतच नाही. घरचे मला खूप रागवतात, पण मी त्यांचं काही ऐकत नाही. माझी जे सवय आहे, आणि माणसाची सवय असते, एकदापासून आपल्याला जे सवय पडली ना, ते सवय आपलं म्हणजे कधी जाणार नाही. आणि तुम्हाला तर दाखवलं होतं माझ्या आईचं घर. माझ्या आईचं घरही असं जसं दाखवलं आहे ना तसंच, पण तिची वापर इतकी पॉश आहे ना, तशीच मला पण सवय आहे. आणि प्रत्येक गृहिणीला अशी सवय पाहिजेच. आणि बघा मी सोफ्यावरचे कवर वगैरे छान धुवून घेतलेले आहे, कारण आता हळदी कुंकू करायचं आहे म्हटल्यानंतर एक उत्साह असते कामाचा. आणि बघा साफसफाई करायची आहे, तर रॅकवरचे पूर्ण भांडे घासून घेतले मी. तर हे भांडे माझे सकाळचे म्हणजे रात्रीचे भांडे पहिले घासून घेतले, कारण का तेच खरकटे भांडे, मग हे भांडे डोक्याला कसं वैताग आल्यासारखं होते, म्हणून मी ते पूर्ण पहिले घासून घेतले. आणि त्याच्यानंतर आता रॅकवरचे जे काढलेले आहे ते घासून घेत आहे पूर्ण डब्बे. रॅकमध्ये काही जास्त होते नाही, पण जेवढे होते तरी कसं वेळच लागते. आणि किचन म्हटल्यानंतर पूर्ण भांडे कसे चिकट वगैरे राहते ना, तर घासायलाही सुद्धा थोडा वेळच लागते त्याला. पण मी ते पूर्ण घासून घेतले, आणि घासल्यानंतर मग छान धुवून गॅलरीत ठेवले ते डब्बे. आणि वाढल्यानंतर, आणि कसं आहे एवढे सकाळचे काम, तर मला काल मग खूप वेळ होऊन गेलेला होता. आणि माझे कामच म्हणजे 4 वगैरे समोर मला त्या कामाला वाजून गेले काल. कारण जेवढं म्हणजे झालं तेवढं तरी ट्रॉल्या वगैरे राहिलेल्याच आहे. तर ते तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये करेल, कारण एका दिवशी पूर्ण एवढा व्हिडिओ होत नाही, कारण कट करून म्हणजे टाकलेलाच आहे, थोडाफार कटच केलेला आहे व्हिडिओ मी. आणि त्याच्यानंतर कसं मग अजून म्हटलं चला मग आपल्या डोक्यात येते आता एवढे वाजले, हे काम झालेलं आहे, आता हेही काम करून घ्यावं ना.
तर तसंच माझं झालेलं आहे. तर मी म्हटलं चला आता ही रॅकही करून घ्या. तर छोटीच होती ते रॅक, ते किचनजवळच राहते, पण ती त्याच्या भाजीचा जे हे उडते ना त्याच्यावर वाफ तेलाची वगैरे, तर त्यांनी त्या भरण्यात ह्या डब्बे ते पूर्ण चिकट चिकट येऊन गेलेले होते. तर मी म्हटलं चला उद्याची कशाला वाट पाहायची, आजच करून घेते ना. तर म्हणून मग मी ते रॅक पण काढून घेतली आणि स्वच्छ छान मस्त त्याला घासून टाकली. आणि हे डबे म्हणजे साखर, चायपत्ती, गूळ आणि मीठ वगैरे असंच राहते त्या रॅकवर जे डबे असते ते. पण ते बाजूनच ठेवावं लागते, कसं इकडे तिकडे दळाची म्हणजे हे करायची हे नाही, आपल्याला धावाची गरज नाही. तिथच्या तिथं घेतले पटकन डबे आणि मांडला चहा, जे वस्तू लागली ते तिथच्या तिथं ठेवलं. अशासाठीच हे रॅक ठेवते मी तिथे. आणि ते रॅक चिकट मग घासायला थोडं गरम पाणी केलं. गरम पाणी केल्यानंतर ते अशी घासली तर तेव्हा निघाली ते. कारण असे तारं एक एक आहे ना, असे प्लेन जर राहिली तर ते कशी पटकन घासणं होते. असे तारा जर असलं तर त्याला थोडंसं कसं वेळच लागते घासायला. आणि एक एक तार करून घासावं लागते. तर चला त्याच्या घासली, आता वेळ तर लागणारच आहे. घेतली मी छान घासून स्वच्छ अशी मस्त. आणि एकदा कामाची जर सुरुवात केली ना तर खूप म्हणजे अजून एनर्जी येते अंगामध्ये. आणि जेवण मी दिवसभर केलं नव्हतं, काल नाश्ता केला होता त्याच्यावरच राहिली. कारण कामं जर काढले तर जेवणामध्ये आपली इच्छा नाही राहत. आपण भूक हे नावाची चीज आपण हरवून जातो. आणि बघू शकता मी पूर्ण आणि झाले माझे काम आणि आम्ही हळदी कुंकाला गेलो होतो. तर बघू शकता त्या मुलांनी छान रांगोळी काढली होती. छोटेच मुलं आहे ते. तर बघा किती सुंदर रांगोळी काढली. आणि चला तर आता इथे करते मी व्हिडिओची एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय सर्वांना.